हॅलो अँड वेलकम स्टुडंट्स. तर आजचा आपला टॉपिक आहे इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज. इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. गिव्हन सॉलिड हा गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी का बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी हे एक्सप्लेन होतं बँड थेरीवरून. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ सॉलिड सबस्टन्सेस कॅन बी एक्सप्लेन्ड ऑन द बेसिस ऑफ बँड थेरी. ॲक्च्युली आपल्याला केमिस्ट्रीमध्ये बँड थेरीचा अगदी छोटासा पार्ट आहे आणि उरलेला जो एकदम डिटेल्ड एक्सप्लेनेशन, बॉन्ड्स कसे तयार होतात आणि त्यांच्या एनर्जी लेवलमध्ये एनर्जी गॅप किती असतो, प्रत्येक एनर्जी लेवलची किती एनर्जी असते, ते सगळं डिटेलमध्ये तुम्हाला फिजिक्समध्ये आहे. थोडक्यात बँड थेरीचा ट्रेलर तुम्ही केमिस्ट्रीमध्ये पाहणार आहोत आणि पिक्चर जो आहे उरलेला तो फिजिक्समध्ये पाहणार आहात. तर बँड कसे तयार होतात त्याबद्दल पाहूया. जेव्हा एखादे ॲटम आयसोलेटेड असतो, एकटा असतो, तेव्हा त्याच्या एनर्जी लेवल्स आणि ऑर्बिट्स वेगळे वेगळे असतात, डिस्क्रीट असतात. आता समजा आपण एक सोडियम ॲटम घेतला, एकच सोडियम ॲटम, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 11, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 आणि 3s1. आपल्या अबव प्रिन्सिपलनुसार आपण लिहिलं. जर आपण सर्क्युलर फॉर्ममध्ये जसं 9th पासून डायग्राम काढत आलोय तसं जर काढलं तर मध्ये न्यूक्लियस असेल, मग के शेल असेल, मग एल शेल असेल आणि मग एम शेल असेल. के शेलची एनर्जी कमी, एल शेलची एनर्जी जास्त, एम शेलची एनर्जी त्याच्यापेक्षा जास्त. हेच आपल्याला थोडंसं डायग्रामॅटिकली वरवर लिहायचं. म्हणजे के शेलच्या वरती मग एनर्जी असल्यामुळे एम शेल आणि त्याच्यावरती मग के शेलची एनर्जी कमी, एल शेलची जास्त आणि एमची त्याच्यापेक्षा जास्त, असं वरच्या फॉर्ममध्ये आपल्याला लिहायचं. हा सोडियम ॲटम इथे दाखवलेला आहे. 1s ॲटॉमिक ऑर्बिटलची एनर्जी कमी, 2sची त्याच्यापेक्षा जास्त, 2pची त्याच्यापेक्षा जास्त, 3sची त्याच्यापेक्षा जास्त. मग एक सोडियम ॲटम असेल तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 3s1 असं असेल. पण जर का दोन सोडियम ॲटम एकत्र आले आणि एकत्र आल्यामुळे काय होईल, त्यांच्या ॲटॉमिक ऑर्बिटलची आउटरमोस्ट शेलमधल्या ॲटॉमिक ऑर्बिटलचं ओव्हरलॅपिंग होतं, त्याच्यातून मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार होतात आणि हे मॉलिक्युलर ऑर्बिटल्स ओव्हरऑल सॉलिडच्या सरफेसवर स्प्रेड होत असतात. मग आपण त्याला मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरीमध्ये शिकलेलो आहोत. आता दोन सोडियम ॲटम असतील तर एका सोडियम ॲटमचा 1s ॲटॉमिक ऑर्बिटल आणि दुसऱ्या सोडियम ॲटमचा 1s ॲटॉमिक ऑर्बिटल यांच्या लिनियर कॉम्बिनेशनमधनं दोन मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतील. एका मॉलिक्युलर ऑर्बिटलची एनर्जी कमी आणि एका मॉलिक्युलर ऑर्बिटलची एनर्जी जास्त. मग आता 1s ॲटॉमिक ऑर्बिटल बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल एनर्जी कमी आणि अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल ज्याला आपण स्टारने रिप्रेझेंट केलंय त्याची एनर्जी जास्त. ॲक्च्युली आपण केमिकल बॉन्डिंगमध्ये त्याला सिग्मा 2s आणि सिग्मा स्टार 2s असं लिहितो. पण नेमका त्याने कुठला बॉन्ड बनवला हे आपल्याला सध्या कामाचं नाही आहे, काही आपल्याला गरजेचं नाही आहे सॉलिडमध्ये इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीजमध्ये. मग तो बॉन्ड कुठला का असे ना, आपल्याला फक्त एवढं लक्षात घ्यायचं आहे का बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल दोन तयार होतील, दोन मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतील, एक बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल असेल, एक अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल असेल. म्हणजे प्रत्येक 1s जी लेव्हल होती ती स्प्लिट झाली दोन रेषांमध्ये, दोन लाईनमध्ये. तसं 2s मध्ये पण दोन मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतील, 2p मध्ये दोन मॉलिक्युलर ऑर्बिटल्स, दोन म्हणजे सबशेल्स वगैरे तयार होतील. याच्यामध्ये 3 बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल असतील, याच्यामध्ये 3 अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स असतील, ज्याला आपण सिग्मा 2pz आणि पाय 2px पाय 2py, याला सिग्मा स्टार 2pz पाय स्टार 2px पाय स्टार 2py असं लिहित असतो ते वाले. मग दोन ॲटम जरी एकत्र आले तर अशा दोन रेषा दिसायला लागतात. जर 8 ॲटम एकत्र आले तर एकाच्या म्हणजे 4 सोडियम ॲटमचे 4 1s ॲटॉमिक ऑर्बिटल, दुसऱ्या 4 सोडियम ॲटमचे 4 1s ॲटॉमिक ऑर्बिटल, एकूण 8 ॲटॉमिक ऑर्बिटलचं कॉम्बिनेशन होईल. 8 मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतील, त्याच्यापैकी 4 बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल असतील, 4 अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल असतील. मग आता हे आपण फक्त 8 सोडियम ॲटम घेतले तर हा असा पट्टाच्या पट्टा दिसायला लागला. जर आपण नंबर ऑफ ॲटम्स खूप जास्त घेतले, समजा Na नंबर ऑफ ॲटम्स घेतले, अवोगॅड्रो नंबर एवढे ॲटम्स घेतले, 6.022 × 10⁻23 इतके ॲटम्स घेतले तर ह्या लाईन्स दिसत नाहीत. हा एक सलग पट्टा दिसायला लागतो, एक सलग बँड दिसायला लागतो, मग त्यालाच म्हणतात बँड. हे 8 ॲटम्स होते तर 8 ॲटमचं स्ट्रक्चरल डायग्राम असं दिसेल.
जर 9 ॲटम घेतलं तर आणखी एक रेष याच्यामध्ये येईल, 10 ॲटम घेतलं तर आणखी एक रेष येईल, 11 ॲटम असेल तर असं नंबर ऑफ ॲटम जेवढे वाढत जातील तितक्या इथे जे पण मॉलिक्युलर ऑर्बिटल आहेत ते वाढत जातील आणि या मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये एनर्जीचा गॅप जो आहे तो खूप कमी असेल. मग एकाचे इलेक्ट्रॉन दुसऱ्याच्या ॲटममध्ये असं मर्ज होईल आणि हा एक बँडचा बँड दिसायला लागेल, पट्टीच्या पट्टी दिसायला लागेल. ह्यालाच म्हणतात बँड. ह्यालाच काय म्हणतात? बँड. जेव्हा ॲटम एकच असतो तेव्हा ते बँड सेपरेटेड असतात. जसे जसे ॲटमची संख्या वाढायला लागते तिथे 1sचे खूप सारे बंडल्स रेषा रेषा मिळतील, 2sच्या मिळतील, 2pच्या मिळतील आणि मग नंबर ऑफ ॲटम्स इतके जास्त असतात क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये. ॲटम खूप छोटा पार्ट असतो, आपल्याला डोळ्यांनी दिसत पण नाही. मग कन्सिडरेबल ऑब्झर्वेबल क्वांटिटी आपण जेव्हा घेणार तेव्हा खूप सारे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि खूप सारे अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल असतील. त्यांना वेगळं वेगळं स्वतंत्र आयडेंटिफाय करणं अवघड जातं आणि त्याचा एक पट्टाचा पट्टा दिसायला लागतो ज्याला आपण म्हणतो बँड. तसंच सॉलिड स्टेटमध्ये मग 2 प्रकारचे बँड तयार होतात. एकाला म्हणतो आपण कंडक्शन बँड आणि एकाला म्हणतो आपण व्हॅलन्स बँड. तुम्हाला नोट्स लिहिण्यासाठी वेगळं काही कष्ट करू लागू नये म्हणून मग मी इथे बाजूला पॉईंट्स लिहून दिलेले आहेत. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ सॉलिड्स इज एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ बँड थेरी. इन आयसोलेटेड ॲटम्स ॲटॉमिक ऑर्बिटल्स अँड देअर एनर्जी लेवल्स आर डिस्क्रीट. हे पहिली डायग्राम जी आहे ती. सिंगल ॲटम असेल तर ॲटॉमिक ऑर्बिटल्स आणि त्यांच्या एनर्जी लेवल्स जे आहेत त्या डिस्क्रीट आहे, वेगवेगळे आहेत. इन क्रिस्टलाइन सॉलिड लार्ज नंबर ऑफ ॲटम्स आर क्लोजली स्पेस्ड. क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये खूप सारे ॲटम्स एकत्र आलेले असतात. ॲटॉमिक ऑर्बिटल्स इंटरॅक्ट टू फॉर्म मॉलिक्युलर ऑर्बिटल्स अँड स्प्रेड ओव्हर एंटायर सॉलिड. सगळे ॲटम अगदी जवळजवळ आल्यामुळे त्यांच्या ॲटॉमिक ऑर्बिटलचं इंटरॅक्शन होतं, त्याच्यातून मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतात आणि ते मॉलिक्युलर ऑर्बिटल ऑल ओव्हर सॉलिडवर स्प्रेड होतात. सिमिलरली एनर्जी लेवल्स मर्ज इन द फॉर्म ऑफ बँड्स. ज्या एनर्जी लेवल्स आहेत 1s, 2 एका ॲटमची 1s, दुसऱ्या ॲटमची 1s, तिसऱ्या ॲटमची 1s अशी 1s ॲटॉमिक ऑर्बिटल जे असतील किंवा एनर्जी लेवल्स असतील त्यांचे असं पट्टाचा पट्टा दिसायला लागतो, त्याला आपण म्हणतो बँड. In solids 2 type of bands are formed, conduction band and valence band. मग आता नेमका कंडक्शन बँड काय असतो, व्हॅलन्स बँड काय असतो, दोघांमध्ये फरक काय आहे तर ते आपण पाहूया. इनर शेलच्या लोअर एनर्जी ॲटॉमिक ऑर्बिटलचं इंटरॅक्शन होऊन व्हॅलन्स बँड तयार होतो आणि आउटरमोस्ट शेलमधल्या हायर एनर्जी ॲटॉमिक ऑर्बिटलचं इंटरॅक्शन होऊन कंडक्शन बँड तयार होतो. म्हणजे कंडक्शन बँडची एनर्जी ही जास्त असते आणि व्हॅलन्स बँडची एनर्जी कमी असते. कंडक्शन बँड हा एकतर पार्शियली फिल्ड असतो किंवा व्हॅकंट असतो. त्याच्यात थोडेफार इलेक्ट्रॉन असतात किंवा तो इलेक्ट्रॉन नसतातच, व्हॅकंट पण असू शकतो किंवा पार्शियली फिल्ड असू शकतो. When electrons are present in conduction band, these electrons are delocalized all over the solid, and when potential difference is applied, they can conduct electricity. Conduction band मध्ये जर इलेक्ट्रॉन असतील तर ते इलेक्ट्रॉन पूर्ण सॉलिडभर इकडे तिकडे फिरू शकतात. डिलोकलाइज्ड, लोकलाइज्ड म्हणजे एकाच ठिकाणी थांबणार आहे आणि डिलोकलाइज्ड म्हणजे मूव्ह होणार आहे. तर इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन कंडक्शन बँड आर फ्री टू मूव्ह एनीवेअर इनसाइड द सॉलिड अँड दे कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी व्हेन पोटेन्शियल डिफरन्स इज अप्लाइड. दिस इज अबाउट कंडक्शन बँड. तर हेच पॉईंट्स इथं लिहिलेले आहे. कंडक्शन बँड इज हायेस्ट एनर्जी बँड फॉर्म बाय इंटरॅक्शन ऑफ आउटरमोस्ट energy levels. It may be partially filled or vacant. Third point, electrons in this band are mobile and delocalized over entire solid, hence conduct electricity when potential difference is applied. आता valence band. Valence band is formed by interaction of lower energy atomic orbitals. आता लोअर एनर्जी ॲटॉमिक ऑर्बिटलच्या इंटरॅक्शन मधनं व्हॅलन्स बँड तयार होतो. म्हणजे एनर्जी ऑफ व्हॅलन्स बँड इज लेस दॅन दॅट ऑफ कंडक्शन बँड. इलेक्ट्रॉन्स विच आर प्रेझेंट इन व्हॅलन्स बँड दे आर नॉट फ्री टू मूव्ह over the solid or they are not free to delocalize, they are not free to move and therefore they cannot conduct electricity if electrons are not present in conduction band. कंडक्शन बँडमध्ये जर इलेक्ट्रॉन असतील तरच इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असेल.
व्हॅलन्स बँडमध्ये इलेक्ट्रॉन असले तरी ते मूव्ह होऊ शकत नाही. त्यांना इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी दाखवण्यासाठी कंडक्शन बँडमध्ये प्रमोट करावं लागेल, ते एक्साइट व्हायला पाहिजे, तरच ते इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी दाखवू शकतात. व्हॅलन्स बँड्स आर जनरली कम्प्लिटली फिल्ड. जे व्हॅलन्स बँड असतात ते कम्प्लिटली फिल्ड असतात. तर व्हॅलन्स बँड, एनर्जी ऑफ व्हॅलन्स बँड इज लेस दॅन कंडक्शन बँड. इट इज कम्प्लिटली फिल्ड. Electrons in conduction band are not free to move because they are tightly bounded to respective nucleus. इनर शेलचे जे इलेक्ट्रॉन्स असतात, जे व्हॅलन्स बँड तयार करतात, ते इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियस सोबत टाइटली बॉन्डेड असतात, म्हणून ते इलेक्ट्रॉन इकडे तिकडे फिरू शकत नाही आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी दाखवू शकत नाही. मग व्हॅलन्स बँडमधनं कंडक्शन बँडमध्ये जाण्यासाठी मध्ये काहीतरी एनर्जीचा गॅप असतो. कंडक्शन बँडची एनर्जी जास्त, व्हॅलन्स बँडची एनर्जी कमी. दोघांमधला जो गॅप आहे त्याला म्हणतो आपण बँड गॅप ऑर फॉरबिडन गॅप. आता इथे डायग्राम दाखवलेली ही ब्ल्यू कलरचा आहे तो कंडक्शन बँड आहे, रेड कलरचा आहे जो तो व्हॅलन्स बँड आहे, आणि मग दोघांमध्ये जो गॅप आहे ह्या गॅपला आपण म्हटलंय बँड गॅप किंवा फॉरबिडन गॅप. आता दिस फॉरबिडन गॅप decides whether electron can be promoted from valence band to conduction band. If there is a small bond gap, if there is small difference in energy between conduction band and valence band, electron can be easily promoted from valence band to conduction band by absorption of थर्मल एनर्जी और इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी. जर दोघांमधला जो गॅप आहे हा जर कमी असेल तर थर्मल एनर्जी म्हणजे हीट करून किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी लाईट वगैरे एक्सपोज करून व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमध्ये जाऊ शकतात आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी दाखवू शकतात. बट इफ द बँड गॅप इज मच मोर, इज टू लार्ज, डिफरन्स बिटवीन एनर्जी ऑफ कंडक्शन बँड अँड व्हॅलन्स बँड इज मच मोर, then it is known as forbidden zone. त्याला म्हणतात forbidden zone. And in that case electron from valence band cannot be promoted to conduction band, and such type of materials remain insulators. They cannot conduct electricity. So valence band gap or forbidden gap, the difference in energy between conduction band and valence band is known as band gap. Band gap decides whether electron from valence band can be promoted to vacant conduction band or not by absorption of thermal or electromagnetic energy. If band gap is too large, it is known as forbidden zone. And if band gap is less, electron from valence band can be easily promoted to conduction band by absorption of thermal energy or electromagnetic energy. तर इन्सुलेटर्समध्ये, सेमीकंडक्टर्समध्ये आणि कंडक्टर्समध्ये ह्या बँड गॅपचं काय महत्त्व आहे हे आपण पाहणार आहोत. कंपॅरिझन बिटवीन कंडक्टर्स, इन्सुलेटर्स अँड सेमीकंडक्टर्स डिपेंडिंग ऑन बँड थेरी. तर मेटल्समध्ये कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँडमध्ये एनर्जी गॅप नसतो. There is no energy gap between conduction band and valence band. Conduction band is either partially filled or completely filled. मेटल्समध्ये, कंडक्टर्समध्ये, कंडक्शन बँडमध्ये ऑलरेडी इलेक्ट्रॉन असतात. मग कंडक्शन बँड एकतर पार्शियली फिल्ड असतो किंवा कम्प्लिटली फिल्ड असतो. तर देर इज नो बँड गॅप. कंडक्शन बँड इज पार्शियली और कम्प्लिटली फिल्ड, हेन्स दीज आर गुड कंडक्टर्स. आता कंडक्शन बँडमध्ये कुठल्या टाईपचे ऑर्बिटल्स आहेत, एस ऑर्बिटल्स आहेत का पी ऑर्बिटल्स आहेत आणि एस पी ऑर्बिटल्स आहेत त्याच्यावर डिपेंडंट कंडक्शन बँडला एस कंडक्शन बँड, एस पी कंडक्शन बँड अशी नावं ठेवल्या जातात. आता समजा सोडियम आहे, आता इथे लिहायला जागा नाही, तिकडे कोपऱ्यात लिहून दाखवते. सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11, कॉन्फिगरेशन 1s2, 2s2, 2p6, 3s1. आउटर मोस्ट शेलमध्ये 3s ॲटॉमिक ऑर्बिटल आहे. मग सोडियमच्या ज्या कंडक्शन बँडचं नाव 3s किंवा एस कंडक्शन बँड असं म्हटलं जातं. आता मॅग्नेशियम असेल तर मॅग्नेशियममध्ये 12 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2, 2s2, 2p6, 3s2 आणि 3p0 हा इलेक्ट्रॉन पेअर्ड आहे. काही इलेक्ट्रॉन 3p मध्ये एक्सायटेड स्टेटमध्ये जाऊ शकतात, मग त्याच्या कंडक्शन बँडला एस पी कंडक्शन बँड असं म्हणू शकतात. मग ॲटॉमिक ऑर्बिटल कुठले आहेत त्याच्यावर डिपेंडंट
एस कंडक्शन बँड, एस पी कंडक्शन बँड असे कंडक्शन बँडला क्लासिफाय केलं जातं. आता जे मेटल्स आहेत किंवा कंडक्टर्स आहेत, जर आपण टेम्परेचर वाढवलं तर जे डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन आहे ते तर इकडून तिकडे फिरत असतात, पण जे कर्नल्स आहेत किंवा कोअर्स आहेत तर त्यांची पोझिशन फिक्स असते. जर त्यांची पोझिशन फिक्स असेल तर टेम्परेचर वाढवल्याने त्यांची व्हायब्रेशनल एनर्जी वाढते आणि व्हायब्रेशनल एनर्जी वाढल्यामुळे त्या कर्नलची ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन अबाउट मीन पोझिशन ते वाढत जातं. त्याच्यामुळे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इंटरप्ट होतात. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉनला डिस्टर्बन्स क्रिएट होतो आणि मग इलेक्ट्रॉन लवकर इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकत नाही. म्हणून आपण म्हणतो की इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ कंडक्टर्स ऑर मेटल्स डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. तर हे होतं मेटल्स किंवा कंडक्टर्सबद्दल. इन कंडक्टर्स देर इज नो बँड गॅप. कंडक्शन बँड इज पार्शियली ऑर कम्प्लिटली फिल्ड, hence they are good conductors. Depending on a type of orbitals involved in formation of band, conduction band is labeled as S band or SP band, etc. Electrons in conduction band are mobile but kernels are localized. Localized म्हणजे एकाच ठिकाणी थांबलेले. They can only vibrate at higher temperature. Vibrations increases and moving electrons are interrupted, hence conductivity decreases with increase in temperature. हे तर आपण डे टू डे लाईफमध्ये पण पाहतो की समजा एखाद्या वेळेला फॅन असेल, अगदी 18-20 तास जर कंटिन्युअस चालू असेल तर त्याची मोटर गरम होते. मोटर गरम होते म्हणजे तो मधला भाग आहे, आपण त्याला हात लावून पाहिलं तर ते गरम होतं, तर त्याला हीटिंग इफेक्ट क्रिएट होतो आणि त्याच्यामुळे फॅनचा स्पीड कमी होतो. टेम्परेचर वाढलं का फॅनचा स्पीड कमी होतो. ठीक आहे, असू देत. तर टेम्परेचर जास्त असेल तर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कमी होते मेटॅलिक कंडक्टन्समध्ये. इलेक्ट्रोलिटिक कंडक्शनमध्ये तसं नसतं. इलेक्ट्रोलाइट्सला पण कंडक्टरमध्येच पकडलेलं आहे, पण तो थोडा वेगळा प्रकार आहे. इलेक्ट्रोलाइट्स जे असतात आयोनिक सॉलिड्स, दे कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन फ्यूज्ड स्टेट ऑर इन ॲक्वियस स्टेट. NaCl आयोनिक सॉलिड आहे, तो सॉलिड स्टेटमध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी दाखवत नाही, पण मोल्टन स्टेटमध्ये किंवा पाणीमध्ये टाकून विरघळवून मग ॲक्वियस स्टेटमध्ये तो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी दाखवतो. पण टेम्परेचर जर वाढलं असेल तर ॲक्वियस सोल्युशन ऑफ NaClची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी वाढते. मेटल्सची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी टेम्परेचर वाढल्याने कमी होते, पण इलेक्ट्रोलाइट्स हे जे कंडक्टर आहेत त्यांची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी टेम्परेचर वाढल्याने इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी वाढत असते. हा फरक आहे मेटॅलिक कंडक्टर्स आणि इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर्समधला. ठीक आहे. दुसरा प्रकार आहे इन्सुलेटर्स. इन्सुलेटर्समध्ये हा फॉरबिडन गॅप खूप जास्त असेल. फॉरबिडन एनर्जी त्याला आपण म्हणतो फॉरबिडन झोन. कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँडमध्ये एनर्जीचा गॅप खूप जास्त आहे. मग आता इथे काय इन्सुलेटर्स आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे बॅड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे, म्हणजे कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन नाही. पण व्हॅलन्स बँड हे इन्नर शेलचे किंवा कम्प्लिटली फिल्ड शेल पासून तयार झालेले असतात. म्हणजे कंडक्शन बँड कम्प्लिटली व्हॅकंट असेल आणि व्हॅलन्स बँड हे कम्प्लिटली फिल्ड असेल आणि एनर्जी गॅप खूप जास्त असल्यामुळे आपण त्याला फॉरबिडन गॅप असं म्हणतो. आता एनर्जी गॅप इतका जास्त आहे की बाय ॲब्सॉर्प्शन ऑफ थर्मल एनर्जी और इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी इलेक्ट्रॉन फ्रॉम व्हॅलन्स बँड cannot be promoted to conduction band and therefore they cannot conduct electricity at any temperature. तर insulators large band gap, that is forbidden zone. Large band gap is known as forbidden zone. Conduction band is empty while valence band is completely filled. Thermal energy is insufficient to promote electron from valence band to conduction band. Hence, they are bad conductors of electricity. Forbidden gap जो असतो it is greater than 4 or 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. प्रत्येक पुस्तकामध्ये व्हॅल्यू वेगळी वेगळी दिलेली. काही पुस्तकांमध्ये ग्रेटर दॅन 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट, काही पुस्तकांमध्ये 4 इलेक्ट्रॉन व्होल्टपेक्षा जास्त. तुम्ही पाहाल वेगळे वेगळे रेफरन्स बुक बघितले तर प्रत्येक पुस्तकामध्ये व्हॅल्यू वेगळी वेगळी दिलेली आहे. फक्त आपण ती किती आहे हे पाठ न करता ती जास्त असते एवढं लक्षात ठेवायचं. तर नॉन मेटल्स अँड मॉलिक्युलर सॉलिड्स आर इन्सुलेटर्स. नॉन मेटल्सच्या कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन असतात आणि मॉलिक्युलर सॉलिडमध्ये सुद्धा कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन भेटत नाहीत. तर हे होते इन्सुलेटर्स. आणि पुढचं आहे सेमी कंडक्टर्स, ज्यांची कंडक्टिव्हिटी
मेटल्सपेक्षा कमी पण नॉन मेटल्सपेक्षा जास्त, किंवा एनर्जी गॅप हा मेटल्सपेक्षा जास्त पण इन्सुलेटर्सपेक्षा कमी, त्यांना आपण म्हणतो सेमीकंडक्टर्स. जी सिच्युएशन इन्सुलेटरसाठी आहे तीच सिच्युएशन सेमीकंडक्टरसाठी आहे. म्हणजे कंडक्शन बँड इज एम्प्टी व्हॅकंट आणि व्हॅलन्स बँड इज कम्प्लिटली फिल्ड. ॲट अ टेम्परेचर ग्रेटर दॅन 0 केल्विन, ॲब्सोल्यूट 0 पेक्षा जास्त जर टेम्परेचर असेल तर few electrons from valence band can be promoted into conduction band and they can show electrical conductivity, very small electrical conductivity. Every semiconductor have a definite but small electrical conductivity. प्रत्येक सेमीकंडक्टरला 0 केल्विन टेम्परेचरपेक्षा हायर टेम्परेचरला थोडी ना फार इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असते, पण ती खूप कमी असते. मात्र जर आपण टेम्परेचर वाढवलं तर इलेक्ट्रॉन विल ॲब्सॉर्ब थर्मल एनर्जी and large number of electron can be promoted from valence band to conduction band. When number of electron in conduction band increases, they can conduct electricity easily and they become good conductor of electricity at higher temperature. That is, electrical conductivity increases with increase in temperature. There are some examples of semiconductors. ते रट्टा मारून ठेवावे लागतील. सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, अँटिमनी, बोरॉन, टेलुरियम, पोलोनियम, ठीक आहे, बिस्मथ. हे तर सेमीकंडक्टर्स, लेस बँड गॅप इज देअर, सिमिलर टू इन्सुलेटर्स, कंडक्शन बँड इज एम्प्टी अँड व्हॅलन्स बँड इज कम्प्लिटली फिल्ड. At temperature above 0 Kelvin, absolute 0, few electrons jump into conduction band and conduct small amount of electricity. Pure semiconductors have low but definite electrical conductivity. Conductivity increases with increase in temperature. And some examples are silicon, germanium, arsenic, antimony, boron, bismuth and polonium. तर हे होते इन्सुलेटर्स, सेमीकंडक्टर्स अँड मेटल्स किंवा कंडक्टर्स ऑन द बेसिस ऑफ बँड थेरी. थोडंसं आपण कंपॅरिझन नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. थोडा लांब व्हिडिओ होऊ नये, कंटाळा येऊ नये म्हणून. ॲक्च्युली डिफेक्ट्स आणि बँड थेरी हे दोनही टॉपिक थेरॉटिकल आहे. थोडं तुम्हाला जास्त रिवाईज करायची गरज पडेल, जास्त पाठांतर करायची गरज पडेल. समजणं कमी आहे आणि पाठांतर करण्याच्या गोष्टी जास्त आहे. म्हणून बँड थेरी किंवा डिफेक्ट हे जे टॉपिक आहे हे प्रिपेअर करायला वेळ जास्त लागतो. तो थोडासा वेळ जास्त द्या, पुन्हा पुन्हा रिव्हिजन करा, म्हणजे सोपं वाटेल.